नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरतीला त्रिकोणी संख्येवरती जे काही गणित येतात त्याच्यावरती आज आपण महत्त्वाचे गणित बघणार आहोत. का जे बेसिक गणित असतात परंतु आपल्या मुलांना माहित नसतात ते आपल्याला आज सोडवायचे. बघा, त्रिकोणी संख्येवरती येणारी गणित कोणकोणते. पहिलं गणित दिलं 12 व 13 ची त्रिकोणी संख्या कोणती. त्यासाठी आधी आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. मग त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराचा निमपटीस त्रिकोणी संख्या असं म्हणतात. आणि 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या त्रिकोणी संख्या या 13 आहेत. तर 13 त्या कोणकोणत्या? 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 आणि 91 ह्या आपल्या 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या त्रिकोणी संख्या आहेत एकूण 13. मग आपल्याला प्रश्न विचारला जातो का 1 ते 100 पर्यंत असणारी एकूण त्रिकोणी संख्या किती. तर आपलं उत्तर यायला पाहिजे 13. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1, सर्वात मोठी सांगता येत नाही. सर्वात लहान समत्रिकोणी संख्या ही 6 येत असते. त्यामुळे लक्षात धरायचं. आता आपण येऊ प्रश्नाकडे. 12 व 13 ची त्रिकोणी संख्या कोणती. मग आपल्याला माहिती त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराचे निम्मपट. मग आता बघा, आपल्याला दोन क्रमवार त्रिकोणी संख्या दिल्या, आपल्याला संख्या दिल्या 12, गुणाकारात 13, छेदस्थानामध्ये 2. मग आपण निम्म करून घ्या. बे एक बे, बे सक 12, 13 सक 78. म्हणजे आपल्याला ती त्रिकोणी संख्या मिळाली 78. 12 व 13 ची त्रिकोणी संख्या आपल्याला किती मिळाली? 78. पर्याय क्रमांक 4 हे आलं आपलं उत्तर. मग आता आपण बघू पुढचा प्रश्न एक असाच. 23 व 24 ची त्रिकोणी संख्या कोणती. मग आता 23 आणि 24 ची त्रिकोणी संख्या कोणती. जसं मागचं उदाहरण होतं सेम ऍज इट इज जसं तसं उदाहरण आहे. मग बघा, आपण काय दिल्या क्रमांक 2 नैसर्गिक संख्या दिल्या. 23 गुणाकारामध्ये 24, छेदस्थानामध्ये येतं इथं काय 2. बे एक बे, बे एक बे, बे दुने 4. मग आता आपल्याकडे आहे शिल्लक राहिलेला आहे 23 गुणाकारात 12. मग गुणाकार करून घ्या. 12 त्रिक 36, 3 आले इथं हातच्याला. 12 दुने 24, 24 आणि 3 27. म्हणजे उत्तर आलंय आपलं 276. म्हणजे 23 व 24 ची त्रिकोणी संख्या कोणती आली आपल्याकडे? 276. पर्याय क्रमांक 3 हे आलं आपलं उत्तर. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणी संख्येची उदाहरणं येत असतात. आता आपल्याला बघायचं पुढचं एक उदाहरण असंच. पुढचं उदाहरण आहे 29 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. जसं मागचं उदाहरण आहे सेम तसंच उदाहरण, फक्त थोडासा त्यांनी उदाहरणामध्ये बदल केला, बाकी सोडवायचं सेम तसंच. उदाहरण दिलं 29 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. मग बघा, 29 त्याच्या पुढची संख्या 30, छेदस्थानामध्ये येतं 2. बे एक बे, बे एक बे, एक उरला बे पंचे 10. मग आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे 29 गुणाकारामध्ये 15. बघा, मग आता आपल्या गुणाकाराला 29 गुणाकार 15. मग गुणाकार करून घ्या. 15 9 135, हातच्याला आले 13. 15 9 30, 30 अधिक 13 43. म्हणजे आपलं उत्तर आले 435. 29 पाया असणारी त्रिकोणी संख्या उत्तर किती आलं? 435. पर्याय क्रमांक 2. पुढचं एक उदाहरण असंच आपल्यासाठी उदाहरण दिलंय 8 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. सेम टू सेम 8 पाया असणारी त्रिकोणी संख्या 8 गुणाकारामध्ये 9, छेदस्थानामध्ये 2, बे एक बे, बे चोक 8, 9 चोक 36. म्हणजे आपली त्रिकोणी संख्या किती आलेली आहे इथं? 36. मग पर्याय क्रमांक 2 हे आलं आपलं उत्तर. आता पुढचं एक उदाहरण 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. उदाहरण आपल्याला दिले 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. मग आता 45 या त्रिकोणी संख्येचा पाया विचारला. इथून मागच्या उदाहरणात आपल्याला त्रिकोणी संख्या विचारायचं. आता डायरेक्ट त्रिकोणी संख्या दिली ना आपल्याला विचारलं पाया. मग काहीच नाही, दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट आली 45 गुणे 90. आता जी दुप्पट येते या दुपटीच्या मागची वर्ग संख्या घ्या. मग दुपटीच्या मागची वर्ग संख्या किती येते रे? 81. आणि ही जी 81 येते हिचं वर्गमूळ हे आपलं उत्तर असतं. मग 81 कशाचा वर्ग आहे? 9चा. म्हणजे आपली 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? 9. मग पर्याय क्रमांक 4 हे आला आपलं उत्तर. खूप सोपे गणित असतात. पुढचं एक उदाहरण 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. मग सेम उदाहरण दिलं. आता त्रिकोणी संख्या दिलेली, त्रिकोणी संख्येची काय करा? दुप्पट. 105 गुणाकारात 2 किती आले? 210. 210च्या अलीकडची वर्ग संख्या आहे 196. 196 कशाचा वर्ग आहे? तर 196 येतो 14चा वर्ग. म्हणजेच 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला आपल्या इकडचं? 14. पुढचं एक उदाहरण आपल्यासाठी 36 या त्रिकोणी संख्येनंतरची 7वी त्रिकोणी संख्या कोणती. 36 ही त्रिकोणी संख्या आहे, त्याच्यानंतरची आपल्याला 7वी त्रिकोणी संख्या विचारली. मग सेम जसं मागा आपण दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट केली, पाया काढून घेतला, सेम तसंच. फक्त नंतर ह्या शब्दावरती काय करायचं आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मग बघा, 36 ची दुप्पट किती आली? 72. 72च्या अलीकडची वर्ग संख्या आपल्याकडे आलेली आहे इथं 64. 64 हा कशाचा वर्ग आहे? 8चा. म्हणजे 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? 8. आणि आपल्याला विचारले त्या संख्येनंतरची 7वी. मग नंतरची 7वी विचारली. मग या 8 मध्ये नंतर विचारलं तर प्लस करा आणि पूर्वी विचारले तर वजा करा. मग 8 अधिक 7 किती आले?
15. मग आपल्याला ती त्रिकोणी सातवी त्रिकोणी संख्या विचारली. मग सातवी त्रिकोणी संख्या बरोबर 15 गुणाकारामध्ये 16, छेदस्थानामध्ये 2, बे 1 बे, बे 8 16, 15 8 120. म्हणजेच 36 या त्रिकोणी संख्येनंतरची सातवी त्रिकोणी संख्या उत्तर किती आलं आपलं 120, पर्याय क्रमांक 4. असंच एक उदाहरण आपल्याला पुढचं सोडवायचं आहे. पुढचं उदाहरण 91 या त्रिकोणी संख्येनंतरची पाचवी त्रिकोणी संख्या कोणती. सेम करा, 91 ची दुप्पट करा. 91 गुणाकारा 2, 90 गुणाकारा 2, 180 आणि 182. 182 च्या अलीकडची वर्ग संख्या 182 च्या अलीकडची वर्ग संख्या किती आहे रे 13. 169 कशाचा वर्ग आहे 13 चा. 13 चा वर्ग 169 म्हणजे 91 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला 13. मग त्याच्या नंतरची पाचवी विचारली. मग 13 अधिक 5 उत्तर किती आलं 18. मग आता आपल्याला पाचवी त्रिकोणी संख्या विचारली. मग 18 गुणाकारात 19, छेदस्थानामध्ये 2, बे 1 बे, बे 9 18. मग 19 गुणाकारात 9 उत्तर आले आपलं 171. 19 9 171. मग आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2 171. फक्त नंतर विचारलं तर इथं प्लस करा, पूर्वी विचारलं तिथं काय करा वजा करा. पुढचं एक उदाहरण आपल्याला असं 78 या त्रिकोणी संख्येपूर्वीची चौथी त्रिकोणी संख्या कोणती. आता पूर्वी विचारलं म्हणून आपण इथं काय करा वजा करा. बाकी स्टेप ही सर्वच्या सर्व सारखीच. 78 गुणाकारामध्ये 2, 78 गुणाकारात 2 176. 176 च्या अलीकडची वर्ग संख्या येते 169. कशाचा वर्ग आहे तर तो असतो 13 चा वर्ग. पूर्वीची विचारली म्हणून याच्यातून वजा करा. 13 वजा 4 बरोबर येतात 9. आणि मग चौथी त्रिकोणी संख्या पूर्वीची बरोबर 9 गुणाकारात 10, छेदस्थानामध्ये 2, बे 1 बे, बे 5 9 5 45. मग आपल्याला उत्तर आलं 78 या त्रिकोणी संख्येपूर्वीची चौथी त्रिकोणी संख्या कोणती आहे तर 45. असेच आपल्याला पोलीस भरतीला त्रिकोणी संख्येवरती उदाहरण येत असतात आणि हे उदाहरण आपल्याला असे सोडवायचे आहेत. आणि तुम्हाला जर हे उदाहरण ऑफलाईन बॅचला जर आपल्याला शिकायचे असतील याच्या पुढचे भाग तर आपल्या सह्याद्री करिअर अकॅडमी सिन्नर या आपल्या संस्थेवरला भेट द्या आणि ऑफलाईन गणित तिथं आपण शिकू. धन्यवाद.